डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतोय? चला या मागची कारणं सोप्या भाषेत जाणून घेऊया. यामागे नेमकी काय कारणं आहेत, आरबीआय काय करतंय आणि याचा आपल्यावर काय परिणाम होतो बघूया. पहिलं कारण आहे अमेरिकेची धोरण. तिथे व्याजदर वाढल्याने गुंतवणूकदार भारतातून पैसे बाहेर काढतायत. दुसरं कारण कच्च्या तेलाचे वाढते भाव. तेल आयातीसाठी जास्त डॉलर्स लागतात, त्यामुळे मागणी वाढते. आणि तिसरं जागतिक अस्थिरता. अशा वेळी गुंतवणूकदार डॉलरला एक सेफ हेवन मानून खरेदी करतात. मग आपली रिझर्व्ह बँक काय करते? आरबीआय परिस्थिती हाताळण्यासाठी एक दुहेरी रणनीती वापरते. एक, ते बाजारात डॉलर विकून रुपयाला आधार देतात आणि दुसरं, गुंतवणुकीसाठी व्याजदर बदलतात. पण रुपया कमजोर होण्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो? खरं तर याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. एकीकडे आयात, परदेश प्रवास आणि शिक्षण महाग होतं, पण दुसरीकडे आपली निर्यात स्वस्त होते. यामुळे एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते, जिला अर्थशास्त्रात जे कर्व इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे सुरुवातीला परिस्थिती थोडी बिघडते, पण नंतर स्वस्थ निर्यातीमुळे अर्थव्यवस्थेला फायदा होतो. तर मग प्रश्न हा आहे की रुपयाची ही घसरण तात्पुरती डोकेदुखी असली तरी ती भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते का?